पारू या मालिकेच्या 3 जुलैच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आदित्य सर आईने अवॉर्ड फंक्शनला दिलेला कोट कवटाळून रडत बसलेले असतात. त्याला आठवते की आपली आई म्हणाली होती की आमच्या बेडवर एक नवीन सूट ठेवला तुझ्यासाठी, आज अवॉर्ड फंक्शनला जाताना तोच सूट घालून जा. आदित्य सरांना खूप वाईट वाटत असते, ते रडत असतात. तोच तिथे पारू येते. ती आदित्य सरांना म्हणते, आदित्य सर, हे असं खोलीत अंधार करून का बसलात? तुम्ही चला उठा, जेवून घ्या पटदिशी. हे बघा, मला घरात लई काम आहेत, मला लई बोलायला लावू नका. उठा उठा, जेवून घ्या आदित्य सर. आदित्य सर पहिला प्रश्न पारूला विचारतात, आई जेवली का? पारू आता उगीच म्हणते, वय जेवल्या की, त्या मगाशीच. त्या काय तुमच्यासारख्या आहेत का असं रडत झुरत बसायला? माझ्या देवी आई आहेत ना, लई खंबीर आहेत आणि त्या जेवणावर कधी बी राग काढत नाहीत. लगेच आदित्य सर अगदी अधीर होऊन विचारतात, मी जेवलोय का विचारलं का आईने? कारण आईचे आदित्य सर गुणीबाळ आहेत ना. पारू पण दाबून म्हणते, वय विचारलं की. मला म्हणाल्या की आदित्य जेवला का बघ, त्याच्याकडे लक्ष दे. आदित्य सर, देवी आई तुमची लई काळजी करतात, घ्या हे जेवून घ्या बरं. आणि पारू जायला निघते. तोच आदित्य सर पारूला थांबवतात आणि म्हणतात, तू माझ्या आईबद्दल मलाच सांगतेस? मी खूप चांगलं ओळखतो यार माझ्या आईला. ती जेवली नसणार, कुणाचं नावही घेणार नाही. खोटं बोलतेस ना तू? स्वतः त्रास घेईल, स्वतःला त्रास करून घेईल, खाणार नाही पिणार नाही, किती दिवस तेही माहीत नाही, अशीच आहे ती. आदित्य खूप आशेने पारूला विचारतो, कारण आपली पारू खूप हुशार आहे ना, तिच्याकडे सगळ्या प्रश्नांची अशी उत्तरे असतात. आदित्य सर पारूला म्हणतात, तू काही करू शकतेस का पारू? पारू आता लगेच आदित्य सर म्हणते, बोला ना सर, मी काय करू? आदित्य सर म्हणतात, तो आईला जेवू घाल ना. आई काही करून जेवली पाहिजे. ती जेवली नाही ना, तिला खूप त्रास होतो, ती आजारी पडेल आणि कोणाला काही सांगणारही नाही, अंगावर काढेल फक्त. प्लीज प्लीज पारू, तू तिला जेवू घाल. त्यावर पारू म्हणते, आदित्य सर तुम्ही काळजी नका करू, देवी आईंना मी जेवू घालेन, पण त्याआधी तुम्ही मला एक वचन द्या. देवी आई जेवल्यानंतर तुम्ही सुद्धा जेवणार, द्या बरं मला वचन. आणि आदित्यही आता वचन देतात की आई जेवल्यावर मी पण जेवेन. आणि नंतर पारू मग निघून जाते तिथून. रात्र झालेली असते. पारू आता बंगल्यावरचे सगळे काम आटपून तिच्या घरी जाते. पाहते तो काय गणी झोपलेला असतो. पारू गणीला विचारते, असा का झोपलायस तू? बरं नाही का वाटत तुला? काय झालं? ए गणी, उठ ना बाळा, कालपासून जेवला नाहीयेस तू. काय रे गणी, उठ ना गणी. अरे शान शान म्हणून खुळ्यासारखं वागायला लागलायस, असं काय करतो तू? हे बघ, मी जेवण वाढते, जेवण घ्या पडदेशी. थोड्या वेळाने पारूला कळते की बा पण जेवला नाही. पारू आता बालाही आग्रह करते की बा तू जेवून घे ना. पण गणी पारूला म्हणतो, तू बी उपाशी आहेस ना, देवी आई बी जेवलं नाहीत, आदित्य सर बी जेवले नाहीत, समधे कशी करायला लागलेत. त्या जाहिरातीच्या लग्नात हरीश सर नव्हते म्हणून आदित्य सर बसले, तर त्यात कुठे काय बिघडलं? जाहिरात तर चांगली झाली ना, मग का राग धरलाय देवी आईंनी? आता हा गणी पडला लहान, त्याला कसे सांगायचे? तरी पारू म्हणतेच, हे बघ बाळ, तू लहान आहेस अजून, तुला काय बी नाही कळायचं यातलं. आता गणी म्हणतो, ठीक आहे, मी लहान आहे ना, पण मला एक माहिती आहे, देवी आई जेवल्याशिवाय तू जेवणार नाही आणि तू जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. आधी तू देवी आईला जेवू घाल, मगच समजा जेवतील. आता प्रेक्षको, तुम्हीच सांगा, आपली पारू अशा वेळी शांत बसेल का? पारू खूप हुशार आणि समजूतदार मुलगी आहे बरं का. तिला एक आयडिया सुचते. ती लगेच बाला म्हणते, बा तू सावित्री आत्याने बाकी समद्यांना बोलून आणतोस का? बा आता समद्यांना बोलून आणतो. सगळे म्हणजेच सगळा स्टाफ, सावित्री आत्या, हरीश सर सगळेच पारूच्या घरी जमतात. पारू सर्वांना म्हणते, काय झालं हे बघा ना, 2 दिवसापासून बंगल्यात कोणी बी जेवलेलं नाही. समद्यांची मनं दुखवली गेली आहेत आणि आपण ती जोडायला पाहिजेत. किमान 2 घास तरी प्रत्येकाच्या पोटात जायला पाहिजेत आणि एवढं तर आपण करूच शकतो ना. सावित्री आत्याही पारूला म्हणतात, पारू अगं, आदित्य बाबा जेवल्याशिवाय अहिल्या मॅडम जेवणार नाहीत आणि अहिल्या मॅडम जेवल्याशिवाय आदित्य बाबा जेवणार नाहीत, मग कसं होईल? पण पारू म्हणते, होईल, सगळे नीट होईल, आपण मार्ग काढला तर नक्की काहीतरी होईल. समजा आपण घरात एखादी पूजा किंवा एखादा मोठा कार्यक्रम ठेवला तर, म्हणजे देवी आईंना आणि आदित्य सरांना तिथं यावंच लागेल.
त्या कार्यक्रमात त्यांना भाग घ्यावाच लागेल आणि प्रथा म्हणून किंवा मान ठेवायचं म्हणून का होईना त्यांना जेवायलाच लागेल. सावित्री आत्याई म्हणतात, पण असा कोणता कार्यक्रम करता येईल? तेवढ्यात पारूचे बाबा सुचवतात. ते म्हणतात, म्हणजे बघा हा, आता पारूचं आणि हरीशरावांचं लग्न लवकर होणार आहे, तर या दोघांचं केळवण ठेवलं तर? काय हरीशराव, तुम्हाला चालेल ना हो? हरीश सरही लगेच हो हो मला चालेल म्हणून होकार देतात. पण पारू, तुला काय वाटतं, असेही ते विचारायला विसरत नाहीत. आता मात्र पारू पेचात सापडते. ती शांतच असते. इकडे पारूचे बाबा म्हणतात, हा म्हणजे त्या निमित्तानं अहिल्या मॅडम मान म्हणून का होईना पण 2 घास खातील. सगळेच आता या आयडियाला होकार देतात. शेवटी पारूही म्हणते, ठीक आहे. हे केल्यानंतर जर माझ्या देवी आई आणि आदित्य सर जेवणार असतील तर करूया आमचं केळवण. पण देवी आईंच्या परवानगीशिवाय हे शक्य नाही. देवी आईंनी परवानगी दिली तरच आमचं केळवण होईल. सावित्री आत्या पारूच्या या बोलण्याने शॉकच होतात. इकडे बंगल्यावर सकाळी प्रिया किर्लोस्करांच्या घरी आलेली असते. आदित्य सर प्रियाची श्रीकांत सरांना ओळख करून देतात. बाबा, ही प्रिया, आपल्या कंपनीच्या नवीन स्कूल प्रोजेक्टसाठी हिला अपॉइंट केले. श्रीकांत सरही म्हणतात, अरे यंग, डॅशिंग, गुड अशा शब्दात तिचे कौतुक करतात. तेवढ्यात तिथे अहिल्या मॅडम येतात. त्या देवघरातून आलेल्या असतात. अहिल्या मॅडम श्रीकांत सरांना टिळा लावतात. आदित्य आता पुढे येतो, पण अहिल्या मॅडम त्याला डावलून प्रीतम आणि हरीश सरांना टिळा लावतात. आदित्यला याचे खूप वाईट वाटते. प्रियाही हा सगळा प्रकार बघत असते. पुढे आदित्य सर अहिल्या मॅडमनाही प्रियाची ओळख करून देतात. आई, ही आपल्या कंपनीच्या स्कूल प्रोजेक्टसाठी आली आहे, हिला अपॉइंट केलंय आपण. पण अहिल्या मॅडम श्रीकांत सरांना म्हणतात, श्रीकांत, माझ्या कामाचं बोलायचं असेल तर मला मॅडम म्हणायचं. आदित्य सरांच्या डोळ्यातून आता पाणी व्हायला लागते. ते शांत राहतात. अहिल्या मॅडम प्रीतमला सांगतात, इथून पुढे हे स्कूल प्रोजेक्ट आहे ना, ते तू लीड करशील. प्रीतम सर नाही म्हणत असतात, पण आदित्य सरही त्यांना समजून सांगतात, प्रीतम, तू कर हे प्रोजेक्ट. हळूहळू तू पण जबाबदारी घेतली पाहिजेस ना. प्रियाही आता जायला निघते. तोच प्रीतम सर तिच्या मागे मागे जातात. प्रिया म्हणते, काय काम आहे हो तुमचं माझ्या मागे मागे? आज पण माझी पर्स चोरायची आहे का? पण प्रीतम सर ॲटिट्यूडमध्ये म्हणतात, तुम्ही बहुतेक विसरताय, तुम्ही तुमच्या बॉसशी बोलताय. ज्या स्कूलच्या प्रोजेक्टसाठी तुम्ही आलात ना, तो प्रोजेक्ट मी लीड करतो आणि कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे तुम्हाला अपॉइंट केलं गेलं आहे. तुमची सॅलरी पण चालू झालेली आहे. पण आम्ही ज्या व्यक्तीला अपॉइंट केले ती त्या कॅलिबरची आहे का हे बघितलंय का आम्ही? इंटरव्ह्यू झालाय का तुमचा? नाही ना. मग या इंटरव्ह्यूसाठीच म्हणतोय, आपण एक काम करूया, आपण तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंट देतो. माझ्याकडे तुमच्यासाठी एक इव्हेंट आहे, केळवण. तुम्ही हा केळवणाचा इव्हेंट मॅनेज करा आणि आमचा होम स्टाफ आहे ना तुमच्या मदतीला, आणि मी पण आहे हेल्प करायला. आणि मला पण बघायचं आहे तुम्हाला इव्हेंट मॅनेज करता येतो का ते. त्यावर प्रिया रागाने म्हणते, मला एक गोष्ट सांगा, शिक्षकाचा आणि इव्हेंट मॅनेजचा काय तर संबंध आहे का? प्रीतम सर म्हणतात, 1 मिनिट, आमच्याकडे असंच असतं, आम्ही सांगतो ते करायचं. इकडे सावित्री आता खूप काळजीत असतात. त्या लगबगीने किचनमध्ये येतात आणि पारूला बाजूला घेतात आणि पारूला म्हणतात, पारू, अगं तुला वेड लागलंय का? तू काय करतेस? तुला कळतंय का? बाहेर तुझ्या केळवणाचं नियोजन चालू आहे आणि तू केळवणाला तयार पण झालीस. अगं तुझ्या गळ्यात एकाच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि तू दुसऱ्या माणसाबरोबर केळवणाला बसणार आहेस का? अरे तुझ्या मनात काय चाललंय कळत नाही. काय आहे तुझ्या डोक्यात? मला वाटलं होतं की तू एक नातं घट्ट बनवलंयस. तू करणार आहेस का हरीश सरांसोबत लग्न? काढून टाकणार आहेस का आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यातून? पारू लगेच म्हणते, ते शक्य नाही. हे बघा सावित्री आत्या, मला फक्त देवी आई आणि आदित्य सर जेवायला पाहिजेत. सावित्री आत्या पारूला समजावून सांगतात, अगं कसं आहे ना, केळवण झालं की तुझ्या लग्नाचा गाठ घातला जाईल, मग तुझी हळद होईल, बघता बघता लग्नाचा दिवस उजाडेल, मग काय करणार आहेस तू? पण पारू म्हणते, सावित्री आत्या, मला नाही माहिती. मला ना आत्ता फक्त एवढंच कळतंय की माझ्या देवी आई, आदित्य सर, घरातले समदे जेवायला पाहिजेत. कुणी बी उपाशी राहता कामा नये आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. हे बघा सावित्री आत्या, माझ्या केळवणाच्या निमित्ताने का होईना देवी आई, आदित्य सर आणि घरातले समदे जेवणार असतील ना, तर मला हा एकच मार्ग दिसतोय. पारू आता आदित्य सरांना कॉफी घेऊन आदित्य सरांच्या रूममध्ये आलेली असते. ते आदित्य सरांना समजून सांगते, आदित्य सर, तुम्हाला तुमच्या चुकीचा पश्चाताप होतोय दिसतंय मला.
तुम्हाला जितका त्रास होतोय ना तितकाच त्रास घरात समध्यांना होतोय. म्हणून एक सांगू, दुसरी चूक करू नका. आदित्य सर हो, तुम्ही किर्लोस्कर कंपनीचे मालक आहात. आता बघा ना, देवी आई त्यांच्या आयुष्यात याआधी किती अडचणी आल्या असतील, किती संकट आले असतील, पण त्या कधीही खचल्या नाहीत. त्यांनी जबाबदारीनं समध्या गोष्टी पुऱ्या केल्या. आदित्य सर, घरातल्या या अडचणींमुळे तुम्ही कामावर परिणाम होऊ देऊ नका. मला माहिती आहे जे काय बी घडलं ते लई भयानक आहे, पण म्हणून तुम्ही तुमची महत्वाची कामं अशी सोडून देऊ नका. तुम्हाला असं बघून देवी आईंना पण लई त्रास होईल, अन त्यांना त्रास झालेला तुम्हाला आवडणार आहे का? आदित्य सर अगदी हतबल झालेले असतात. ते म्हणतात, मी काय करू? मला आई सोडून दुसरा कुठलाच विचार येत नाही. पारू म्हणते, तुम्ही ना प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ द्या, समजा ठीक होईल. पण आदित्य सर काही ऐकत नाहीत. ते सांगतात, आई रागवल्यापासून सगळ्या जगाचाच विसर पडला आहे. काय ते ऑफिसला जाऊन काम करणार आहे, मीटिंग अटेंड करणार आहे. मोहन काका सांभाळेल ना काही दिवस ऑफिस. पारूने आता खूप छान समजावून सांगितले आदित्य सरांना. आदित्य सर, अजून असं किती दिवस घरात बसून राहणार आहात तुम्ही? देवी आईंना नाही आवडणार. स्वतःसाठी नाही, निदान देवी आईंसाठी ऑफिसला जा. आदित्य साहेब, आज घरात माझ्या केळवणाची तयारी चालली आहे, त्यामुळे देवी आईंना आज ऑफिसला जायला जमणार नाही. तुम्हालाच जावं लागेल. आदित्य सर, कळत कसं नाही तुम्हाला? या असा घरात बसून समजा त्रास होतोय. तुम्ही जा ऑफिसला, या खोलीतनं बाहेर पडा. यावर आदित्य सर ॲटलिस्ट ठीक आहे असे म्हणतात. मी प्रयत्न करतो. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.